किती खायचा असतो पेढा मम्मी? सगळा एक दिवस खातं का माणूस? घेऊन जाऊ का सगळं? मुंग्याच लागणार आहे त्याला घरात येऊन पण. तर मंडळी नमस्कार, स्वागत आहे तुमचं. असं द्यायचं मोकळा काय लिहू मग? तू सांग मला काय लिहायचं असतं ते. मला माहिती नाही ह्यातलं काय. तू सांग मला काय लिहायचं असतं ते. नाही तर मुक्कामाला थांबते, मग उद्या सकाळी साडी बिडी नेसून जाईल. सांगते मी पोरीला नाही काय करायचे, तर रुसायचं आणि फुगायचं. तुला बी घाई, मला बी घाई. मम्मीची वटी भरायला आली होती. मला म्हणती साडी सांगितली आणायला. साडीची काय गरज आहे का? हे अन्नपूर्णा घेऊन चालल्या. तुला काय त्यातलं केळ न्यायचं की एक म्हणतो नाही केळी आहेत घरात, ती काय टाकलेले आहेत म्हणून एकच आणलं देवीपुरतं. आता म्हणजे दुसरी पेला स्वामी समर्थाला केळाने दह्याने. चल मग येऊ का? लाईट गेली आता. आमच्याकडे तर लाईटच नसते. तू काल फोन चार्जिंगला लावायचं म्हणजे कसं चार्जिंग? मी काल बंदच ठेवला फोन. मग ये जा वाईट घालता रे. चला जाऊ. येते पप्पा. केळी बॅगेत नाही ती टाकून. डिक्की माझ्या गाडीला एवढी मोठी. टाक बरं. गाडीवरून आलं. नाही बसाय पुरतं हाय गार. वटी घेऊन आलते रे मम्मीला. हा ह्या महिन्यात भरतात ना लेकींनी. हा अगं तुझा ब्लाऊज नेला होता घे. शिवणं झालं नाही मला. इथंच उडाकते किती म्हणलं मला. मी परवा दिवशी आलते तेव्हा मी घेऊन गेलती. मी म्हणलं वेळ मिळाला आता कशा टाकला आणि कुठे गेला का काय म्हणजे वाऱ्याने गेला मला. आता शेड मध्ये टाकला होता वाळायला. मी म्हणलं होतं वेळ मिळाला तर शिवण, पण नाही मला. उठले होते त्या दिवशी मी 3 वाजता. तेव्हा माझं पंढरपूरला जा सगळं जा स्वयंपाक पाणी करायचं धोंड बिंड सगळं उपास. चला येऊ का? तर आता तुम्हाला वाटत असेल की विषय काय काय कळलंच नाही बुवा. तर मी आज आली होती आईची ओटी भरायला. अधिक महिना संपत आला होता आणि माझी आईची ओटी भरायची राहिली होती. आमच्याकडं यावर्षी हे फॅड आलं होतं की अधिक मासामध्ये आईची ओटी भरायची मुलींनी. म्हणजे दरवर्षी नवीन काय नाही काय येतं बरं का. दरवर्षीच्या अधिक मासामध्ये काहीतरी एडिटिंगला बसलं की या कोंबड्याला ओरडायचं असतं जोराजोरात. तर दरवर्षीच्या अधिक मासामध्ये काही नवीन प्रथा निघते काहीही. मग ही अशी प्रथा पहिल्यांदाच बघितली मी की आईची मुलींनी ओटी भरायची. तर खूप छान वाटली ह्या वर्षीची ही प्रथा निघालेली होती. ती ह्या वर्षीच निघाली होती का याच्या आधीची कधी आहे मला काही माहिती नाही. पण ते मला असं वाटलं की जाऊ दे चल बरं झालं आपण इथं आहे तर आईची ओटी भरून घेऊया. असं तर ती माझ्याकडून कधी कुठली अपेक्षा ठेवत नाही. तिला कधीच मी एखादी साडी घेतलेली पण तिला नको असती. मी जर हौसनी माझ्यासाठी कधी साडी घेतली आणि त्याच्यासोबत तिला पण एखादी घेतली ना तर ती म्हणते नको बाई लेकीचं घेऊ नाही, अशी माझी आई. मग मी यावर्षी मी म्हटलं चला छान काय काय घ्यायचं होतं. ओटी भरायची होती आईची आणि त्याच्यात साडी आणि सगळं सुवासनीचं लेणं जे असतं ते सगळं द्यायचं होतं त्या ओटीमध्ये. तर मी ते सगळं घेऊन गेली होती. आणि तिचं म्हणणं कसं की ती कशासाठी रुसत होती की मी पण साडी आणणार होती तुझ्यासाठी, तू आजचे थोडा वेळ तरी थांबायचंस. मी सांगितले म्हणजे तिच्या कुठल्या मैत्रिणीला तिने सांगितलं होतं की साडी घेऊन ये माझ्या मुलीसाठी म्हणून. आणि दुसरी गोष्ट नाहीतर मग तू चल मला घेऊन. मला काही डबल सीट गाडी चालवता येत नाही. आणि मी म्हटलं कशाला नाहीत अगं मी एवढे बघते कुठं आमच्या इथं एवढ्या मुलींनी नेल्या आईला ओट्या, पण कोणी नाही आईंनी साडी त्यांना नेसवली. तर नाही तुमची वस्ती काय लय शहाणी का, त्यांना काही रिवाज वगैरे माहिती नसतात. तू साडी नेसूनच जा माझ्याकडची. आणि दुसरी गोष्ट अजून एक तिची नाराज होण्यासारखी अशी की मला तिचं म्हणणं होतं की मी जेवण खावण करून जायचं, पण माझ्या घरची अडचण तिच्या लक्षातच घेत नाही. ती तिला असं वाटतं ना की आली म्हणजे हिने थांबावं, जेवणं खावणं करावीत, गप्पा माराव्या, कधी मुक्कामाला थांबावं असं तिला वाटतं. पण मला शक्य नसते ना ते. आणि आज तर अजून गोंधळ होता. आज असा गोंधळ होता की अण्णा शेतात गेले होते आणि घरी कोणीसुद्धा नव्हतं. मग कसं थांबून चालेल मला. मी तिला बोलत होती की अगं नको
आणि मी जेवण बनवायला घेते. तर मी म्हणलं नको आता जेवण बनवायला घेऊ, मी जेवून आली घरून. कारण मी गेली होती 10:30च्या दरम्यान, 10:30-11 वाजता मी काहीतरी गेली होती. मग एवढ्या उशिरा कोण जेवायचं थांबतं का? मी जेवून गेली होती. आणि तिला जेवण बनवायला लागायचं होतं अजून, कारण ती बैठकीला गेली होती सकाळची, रविवारची तिची बैठक असते. मग तिला अजून जेवण बनवायला लागायचं होतं. मग तिचं जेवण बनवायचं होणार, नंतर मी जेवणार, नंतर ओटी वगैरे भरायची. मग मला किती वाजतील यायला, हा विचार तिच्या लक्षातच येत नाही की बाबा तिला घरी कामं असतात, किंवा मग घरी कोण नसते तिच्या. एवढी मोठी जनावरे आहेत, सगळं ओपन आहे दरवाजामध्ये, सुटलं तुटलं कुणाचं जनावर आपल्या जनावरांपाशी आलं, किंवा ही जनावरं माझी सुटून कुणाच्या गुरांकडे गेली, मग किती कुटाणा असतोय. ती घरी सतत एक माणूस लागते आमच्या. तर त्याच्यामुळं ती रुसली होती बघा. तिला वाटत होतं की साडी नेसून जावावं, हिने जेवण खावण करून जावावं, अशीच येते ना अशीच जाते, थांबत नाही काय नाही, असं तिचं म्हणणं होतं. तर मला असं वाटलं की राहू दे, एवढं काय करायची गरज नसती, उगं गाव बोबाटा लय मोठेपणा दाखवत बसायची काही गरज नाही. आपलं जे आहे ते साधं. आमच्याकडं काय कुणी आईनी साड्या नेसवल्या नाहीत मुलींना. आणि जेवणाचं राहू दे, मी कधी पण आल्यावर जेवून जातेच की, काय माझंच घर आहे, मी कधी पण घेऊन हाताने खाते, तू काय बनवत बसायच्या भानगडीत पडू नको एवढ्या उन्हातानाची, असं बोलून मी लवकरच निघून आले तिथून. काहीतरी मी 1:30च्या दरम्यान आली होती घरी. तर घरची पण माझ्या काय कामं असतातच की घरात. मग ती कामं करत करत इकडं वाजले आता 4:30 झाले होते. 4:30-5चं टायमिंग झालं होतं. हे गुरांची वैरण काढी वगैरे केली. आणि मला बरेच दिवस झालं हा मुरघास खोलायचा होता. मी मागे एका व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं बघा की मुरघास भिजला माझ्याकडून. म्हणजे अण्णांनी बॅग खोलून ठेवली होती आणि मी लक्षच दिलं नाही अण्णांनी झाकली की नाही. त्यात पावसाचं पाणी घुसलं, एवढं पाणी घुसलं अक्षरशः त्याचा चिखल झाला मुरघासाचा. आता तो कुठपर्यंत चिखल झाला आहे ते बघायचं होतं. आणि बुरशी पण चढली होती त्याच्यावर. मी झाकलं, त्याच्यातून पण आहे ना असं थोडा झोळ पडला होता आणि ते झोळातनं पाणी मुरघासाच्या बॅगेतच उतरत होतं. तर ते एवढं वाईट वाटलं ना. जवळजवळ माझा 30-40 किलोचा मुरघास खराब झाला इकडं. आणि एवढ्या महागाची मका वैरण विकतच मुरघास बनवून ठेवायचा आणि ते असं नुकसान व्हायचं. पण आता काय होणाऱ्या गोष्टीला बदलता येते का? जे व्हायचं ते होऊन गेलेलं आहे. आता चिडचिड करून काही फायदा नाही. असं चौधरी साहेबांचं म्हणणं. मला असं वाटलं ना की अरे देवा, इतका मुरघास खराब झाला माझ्याकडून, मी आधी माझ्या लक्षात यायला पाहिजे होतं, मुरघास झाकला नाही काय नाही मी. आणि म्हणजे चिडचिड व्हायला लागली जरा. तर चौधरी साहेब म्हणले असू दे, रोज आलं की विचारायचे ती मुरघास काढून बघ, नाही तर अजून खाली बुरशी लागत जाईल त्याला. कुठपर्यंत पाण्याने भिजले तेवढं सगळं उकरून काढ आणि उकिरड्यावर नेऊन फेक, असं ते रोज सांगायचे. आणि मला रोज काय जमेनात झालं होतं. तर आज म्हटलं चला ते पहिलं करून घ्यावं, नाहीतर अजून त्याच्या वासाने अजून खालचा पण मुरघास खराब होऊन जायचा. तर बऱ्यापैकी बराच मुरघास मी उकरून काढला. आणि आज इतकी हवा सुटली होती. अण्णा तर सकाळपासून शेतात गेले होते. विहिरीवरची छोटी मोठी बोराटीची ह्याची झाडं असतात ना, कुठं रुटी आलेल्या असतात, कुठं काय झिंजरुटं, हे असलं सगळं बारीक चिरीक काढतायत अण्णा रानातलं. आणि माझं हे काम चालू होतं तोपर्यंतच अण्णा पण आले शेतातून. मी शेण वडून ठेवलं होतं पाठीमागं नुसतं, तर अण्णांनी ते भरून उकिरड्यावर टाकायला चालू केलं. मी गुरांची वैरण काढी वगैरे केली आणि शेण मागं वडून घेतलं. म्हणलं इथं जर उशीर झाला आपल्याला तर शेण तरी ती परत शेणावर तशीच गुरं बांधायला लागतील आणून, म्हणून मग नुसतं शेण मागं ओढून घेतलं होतं. तर तितक्यात अण्णा पण आले शेतातून आणि शेण पडलेलं बघून मग अण्णा शेण टाकायला चालू केलं अण्णांनी. आणि हा मुरघास मला उकरायला जवळजवळ दिवस मावळेपर्यंत गेला, पूर्ण अंधार पडेपर्यंत 6:45 वाजले होते हे करता करता. माझ्या छातीला ही बॅग लागत होती अक्षरशः. इतका मुरघास माझा खराब झाला, कमरेलाच बॅग लागायला लागली सरळ, इतका खराब झाला. मला ते बघून इतकं वाईट वाटायचं ना. पण ते खराब झालेलं, बुरशी आलेलं शेण झालेलं त्याचं आतमध्ये, त्याला ठेवून पण काय फायदा नव्हता. तेवढ्याने परत खालचं पण खराब होत गेलं असतं. आणि असं त्यावेळी वाटलं नाही ना की पाणी उतरून त्याच्यात जाईन. ते झाकलं सारखंच होऊन बसलं होतं माझ्याकडून. मला म्हणजे मी बांधून टाकायला पाहिजे होतं ते. ती लाकडं टाकली ना मी त्याच्यावर, कागद झाकला आणि हवा सुटली होती म्हणून लाकडं टाकली त्याच्यावर, कागद उडून जाऊ नये म्हणून. तर ती लाकडाने केला खड्डा आणि त्या खड्ड्यातनं पाणी बरोबर त्या बॅगेत उतरलं. तर आता काय करावं, होणारी गोष्ट होतच असते. इतकं छान वातावरण झालं होतं, पण ही हवा एवढी सुटते ना, हवेने अंगावरची कपडेसुद्धा अंगावर राहिनात, दरवाज्यातली भांडीसुद्धा दारात राहिना झालेत, एवढी हवा सुटली. असं एक मन म्हणते की ही हवाच आता आभाळ काढेल. 2-3 दिवस पाऊस आला आणि परत जो गायब झाला आहे तो अजून पाऊस यायचंच नाव घेणं झालं आहे. तर असं वाटतं एवढं वारं सुटते ना, ह्या वाऱ्याने कदाचित आभाळ निघेल इकडून तिकडून आणि येईल पाऊस ह्या 1-2 दिवसात. पण त्याआधी सगळी तयारी झाली पाहिजे ना आपली. आता मंडळी दिवस मावळला, खूप पटपट टाकला पण दिवसच मावळला. एवढी बॅग खाली झाली
त्या दिवशी मी नाही का पावसात येऊन मुरघासाची बॅग झाकली, बरंच पाणी गेलं तर त्यात, नाही म्हणता म्हणता बरंच पाणी गेलं. आणि ते माझ्याकडनं मी जी झाकलं जी होतं ना, तर ते पण एकीकडनं झोळ जी म्हणजे ती लाकडं मांडली होती ना मी, ते असं थोडंसं वरगळल्यावानी ह्याच्यातच पाणी पडलं, ती सुद्धा साठलेलं कागदावरचं. ती काय झाकून मी फायदा नव्हता झाला. तर आता झाला बघा सुटसुटीत मस्त असा मुरघास. नाहीतर मग अशी उघडल्या ना सगळं ढेपसच निघायचं, बुरशी लागलेलं ढेपस, नाहीतर चिखलाचे ढेपसे, त्यात शेणच झालं सगळं त्याचं. मी सगळं उकरून काढलं आणि मोकळं केले आता सगळं. तर एवढी बॅग राहिली बघा. छातीला होती की माझ्या छातीला होती, कमरेला राहिली आता, अशी इथपर्यंत आली कमरेपर्यंत. असू द्या, चालायचंच. त्यांना पण माहीत नव्हतं अण्णांना ना, की म्हणजे विसरलो आम्ही, पाऊस अचानक आला होता ना, मग विसरलो आम्ही की बॅग उघडी केली ती अण्णांनी म्हणून. अण्णांच्या तर लक्षातच नाही, पण माझ्या नंतर लक्षात आलं. तर मी लक्षात आलं की पटकन आली पळत. पाऊस आल्यावर लय धावपळ असते, अचानक पाऊस आला ना काय म्हणून नसते बाहेर, आपलं सगळं बाहेरच असतं. कुठं गेले काय माहिती, अण्णा गुरं बांधली नाहीत अजून इकडं. तर चला, गुरं बांधून घेते, पेंट ठेवून घेते गुरांना. काय करावं, रोज लाईट नसती. लाईटीची कथा तर मी तुम्हाला रोज व्हिडिओमध्ये तीच असते असं वाटते मला, की रोजच्या व्हिडिओमध्ये तेच ते. आणि हो, मला तुम्हाला दाखवायचं आहे, माझ्या मम्मीने ना मला आज अन्नपूर्णा देवी दिली. म्हणजे मीच मागितली तिला. मी म्हणलं की अगं मम्मी, मला अन्नपूर्णा पाहिजे, माझ्याकडं अन्नपूर्णा नाही पूजा करायला. म्हणजे अगं माझ्या पण होतं, मला पण वाटत होतं लय दिवस झालं की आपण द्यावं वैशूला, म्हणून म्हणजे मी पण लय दिवस झालं भोगत होती. तर मी तिला बोललेली आताच 2-4 दिवसापूर्वी बोलली होती. आणि तिने पंढरपूरला गेल्यावर माझ्यासाठी अन्नपूर्णेची मूर्ती आणली. अंधार पडायला लागला बघा. ही पिशवीत आणली मी टाकून. मूर्ती ही दुकानातून आणेपर्यंत, आपण हातात कशी पण घेईपर्यंत मूर्तीच असती. जेव्हा आपण तिचं देवाऱ्यावर ठेवून कुंकुमार्चन करू, छान अभिषेक घालू, तेव्हा त्याच्यात देवाचं आवाहन होतं. सुंदर अशी मूर्ती आणली, पूर्ण पितळाची मूर्ती. ही छान आणली मूर्ती, मला खूप आवडली, मस्त आहे. माझ्याकडे नव्हतीच देवाऱ्यावर मांडायला, पूजा करायला, म्हणून मग मी तिला म्हणलं मम्मी मला अन्नपूर्णा पाहिजे. आणि अन्नपूर्णा मूर्ती आहे ना, अन्नपूर्णा मातेची मूर्ती आईनीच लेकीला दिलेली चांगली असते. नाहीतर मी काय घेऊ शकली नसती का, मी पण घेतलीच असती. पण मी तिला म्हणलं मला तुझ्याकडूनच हवी. मग तिने पंढरपूरला गेली की घेऊन आली माझ्यासाठी. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. छोटेच क्लिप घेतलेत, कारण मोबाईलचं लपडं चार्जिंगचं, त्याच्यामुळं मग जास्त भानगडीतच पडत नाही व्हिडिओ बनवायच्या. शॉर्ट व्हिडिओ तर कुठले टेकच घेतले नाहीत, म्हणलं जाऊ दे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. जय महाराष्ट्र.